हॅलो, नमस्कार. आज आपण चटपटीत गुळ आंबा करणार आहे. तर त्यासाठी इथं मी आंबे स्वच्छ धुवून घेतले. आता या आंब्यांची साल काढून याचा खिसून घेणार आहे मी. तर आता याची साल काढून घेऊया. आता इथं या कैऱ्या मी 3 खिसून घेतलेल्या आणि इथं हा गुळ घेतलाय. आता कैरी किती आंबट आहे त्या प्रमाणात गुळ घ्यायचा आहे. आता ही कैरी माझी जास्त आंबट नाही म्हणून मी हा एवढा गुळ घेतलेला आहे. आता ह्याच्यातला थोडा कमीच करणार आहे. कैरी जास्त आंबट नाही आहे त्यामुळं थोडा बेतानच गुळ घालायचा आहे. तर आता इथं कढई गरम करायला ठेवली. तर हा गुळ घातला, थोडासा ठेवलाय मी गुळ. आता हे बघा, हा पीस पण मी लागले त्याच्यामध्ये टाकला, कारण ह्याला पाणी सुटलेलं आहे. ते गुळाच्या पाण्यासोबत ते आपण जाईल ना त्यासाठी. आता हे व्यवस्थित छान असं पूर्ण ह्याच्यातलं पाणी आटू द्यायचं. साखर टाकून करणार असाल तरी चालतं, थोडं गुळाचं असेल तर ते जरा पौष्टिक. साखरेपेक्षा गुळ बरा. आता हे सगळं पाणी सुकलं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी सुंठ पावडर, बडीशेप पावडर असली तर टाका, त्यानंतर मीठ. आता एवढे जिन्नस घालायचे. आधी हे आता पूर्ण आता गुळाचं पाणी सुटून हे पूर्ण असं पातळसर होईल आणि त्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घट्ट करून घ्यायचं आहे. आणि मध्ये आपण ते पाणी आटत आलं की त्याच्यात ते मसाले घालणार आहे. तर तुमचं गुळ कितपत आंबट कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार ते गुळाचं प्रमाण आपण ठरवायचं, गुळ किंवा साखर. आता हे बघा, ते मेल्ट व्हायला लागलं गूळ. आता हे पूर्ण पातळ होईल आणि त्याच्यानंतर ते हळूहळू घट्ट होऊन व्यवस्थित चांगलं शिजलं की ते घट्ट होईल आणि हे खराब होत नाही. व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता हे मी व्यवस्थित करून घेते, त्याला शिजू देत, त्यानंतर दाखवते. आता हे बघा, आपलं हे इतपत हे घट्ट झालंय. अजून थोडा वेळ मी गॅस कमी केलाय, अजून थोडा वेळ हे होऊ दे. त्याच्यामध्ये मग मसाले टाकूया. आता इथं आपल्याला मीठ टाकायचंय, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. थोडंसं लाल तिखट, थोडीशी सुंठ पावडर, आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. आता हे बडीशेपची पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता हे मसाले याला पूर्णपणे असे, आता मीठ टाकलंय त्यामुळे थोडंसं आता पाणी सुटेल. तर त्याला अजून थोडा वेळ होऊन देऊया. झाकण न ठेवताच करायचं ह्याच्यावर, नाहीतर पाणी सुटेल परत त्याला. तर आता थोडा वेळ अजून होऊ देऊया. तर हे मसाले व्यवस्थित त्याला ते मोरू दे.